माधवनगर येथे रेल्वेखाली युवकाचा मृतदेह, सांगली ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू। आज दिनांक 15 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास माधवनगर कर्नाळ भिडलवडी साइड 128 क्रमांकाजवळ रेल्वे रुळाखाली एका पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच आरपीएफ पोलीस, स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात मृत व्यक्ती रेल्वेच्या धडकेने जागीच ठार झाल्याचे स्पष्ट झाले। घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला। मृत युवकाची ओळख अमन दीपक आवळे वय 23 राहणार माधवनगर जकात नाकाजवळ अशी पटली आहे। पोलिसांनी तात्काळ नातेवाईकांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली। मृत्यूचे नेमके कारण व अपघाताच्या परिस्थितीचा तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंमलदार करीत आहेत। घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स, आपत्कालीन पथकातील कैलास वडर, महेश गव्हाणे, सागर जाधव, अनिल बसरगट्टी, सदाशिव पेडेकर, आसिफ मकानदार आदींनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह रेल्वे रुळाखालून बाहेर काढला। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले असून पुढील तपास सुरू आहे।